तर आज आपण बघणार आहोत पोषणवाढ या टॉपिकमधला खूप महत्त्वाचं एक जीवनसत्व ज्याचं नाव आहे विटॅमिन के. या विटॅमिन के बद्दलची सगळी माहिती आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आणि हे सगळं लक्षात ठेवायची एक सुंदर ट्रिक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण जर बघितलं विटॅमिन के, तर या विटॅमिन केचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. विटॅमिन केचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. आपण जर बघितलं की या विटॅमिन केचं महत्त्वाचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, तर विटॅमिन के आपल्याला मदत करतो रक्त गोठण प्रक्रियेमध्ये. रक्त गोठण प्रक्रियेमध्ये विटॅमिन केचा उपयोग होतो. खूप महत्त्वाचा उपयोग आहे हा. परीक्षेत खूप वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत की रक्त गोठण जीवनसत्व म्हणजेच कुठलं जीवनसत्व, तर विटॅमिन के म्हणजेच रक्त गोठण जीवनसत्व. विटॅमिन के म्हणजेच रक्त गोठण जीवनसत्व. आता याचा जर अभाव बघितला आपण की या विटॅमिन केच्या अभावामुळे आपल्या शरीरात काय काय होऊ शकतं, तर ऑब्वियसली विटॅमिन केचं महत्त्वाचं कार्य आहे की तो रक्त गोठण प्रक्रियेत महत्त्वाचं काम करतो. तर याच्या जर शरीरात कमतरता आली तर ऑब्वियसली रक्त गोठण्यास विलंब लागणार, म्हणजे या प्रक्रियेस विलंब लागणार. तर याच्या अभावामुळे काय होते बघा, रक्त गोठण्यास विलंब हे याच्या अभावामुळे बॉडीत घडून येतं. रक्त गोठण्यास विलंब. याचे जर महत्त्वाचे स्रोत बघितले की आपण विटॅमिन के कुठून कुठून बॉडीमध्ये घेऊ शकतो, तर याचे महत्त्वाचे स्रोत काय आहेत? पालक, कोबी, दूध, यकृत. पालक, कोबी, दूध, यकृत या सगळ्यांपासून आपण विटॅमिन के बॉडीमध्ये घेऊ शकतो. आणि शेवटी जर आपण बघितलं की विटॅमिन के बॉडीमध्ये जर जास्त प्रमाणात गेलं तर याच्यामुळं काय होतं, तर विटॅमिन केच्या अधिक्यामुळे आपल्या शरीरात ॲनिमिया किंवा कावीळ, ॲनिमिया आणि कावीळ हे कशामुळे होतात, तर विटॅमिन केचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं तर याच्या अधिक्यामुळे आपल्याला काय होतं, ॲनिमिया आणि कावीळ. आता हे काय सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत विटॅमिन के बद्दलचे की याचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. महत्त्वाचं कार्य रक्त गोठण जीवनसत्व. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. रक्त गोठण जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन के. याच्या अभावामुळे ऑब्वियसली रक्त गोठण्यास विलंब होतो. आपण हा विटॅमिन के कुठून कुठून शरीरात घेऊ शकतो, तर पालक, कोबी, यकृत हे सगळे सोर्स आहेत ज्याच्यापासून आपण विटॅमिन के बॉडीत घेऊ शकतो. आणि त्याच्या अधिक्यामुळे आपल्या शरीरात काय होतं, ॲनिमिया आणि कावीळ होऊ शकतो. आता हे सगळे महत्त्वाचे पॉईंट विटॅमिन के बद्दलचे लक्षात कसे ठेवायचे याची एक सुंदर ट्रिक आहे बघा. ट्रिक तो कॅफेमध्ये AC मुळे गोठला. ठीक आहे. तो कॅफेमधील AC मुळे गोठला. तो म्हणजे एखादा मुलगा आहे, तो कॅफेमधील AC मुळे गोठला. तर या केवरून आपण लक्षात ठेवणार आहोत विटॅमिन के. याच्यावरून लक्षात ठेवायचे फायलोक्विनोन, ज्याचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. हे विटॅमिन केचं रासायनिक नाव आहे. मधील AC, ए वरून लक्षात ठेवायचे ॲनिमिया, C वरून कावीळ हे विटॅमिन केच्या अधिक्यामुळे शरीरात होतात. ॲनिमिया आणि कावीळ. गोठला, रक्त गोठण प्रक्रियेत मदत करणारे एक महत्त्वाचं जीवनसत्व आहे विटॅमिन के. गोठलावरून लक्षात ठेवायचे रक्त गोठण जीवनसत्व. तर काय ट्रिक बघितली आपण, तो कॅफेमधील AC मुळे गोठला. के वरून विटॅमिन के, फेवरून फायलोक्विनोन, AC ॲनिमिया, कावीळ, गोठला, रक्त गोठण जीवनसत्व कुठलं आहे, विटॅमिन के. तर या ट्रिकमुळे आपण सगळी महत्त्वाची माहिती लक्षात घेऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.